समोर दिसतो दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. नमस्कार, महाराष्ट्र आपला ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण आलो आहे बेलापूर स्टेशनला आहेत. बेलापूर स्टेशन ते उरण ही ट्रेन आहे. या ट्रेनचा आपण प्रवास करतो. आज ह्या प्रवासामध्ये कोणते कोणते स्टेशन आहेत, कसे आहेत, हे तुम्हाला मी पूर्ण आपल्या यूट्यूबद्वारे दाखवतो आहे. चला तर भेटूया ह्या प्रवासामध्ये. सुंदर प्रवास करूया आपण बेलापूर ते उरण. खूप सुंदर स्टेशन आहेत. हा नवीन एअरपोर्ट झाला आहे दिवा पाटील एअरपोर्ट. त्याचं पण मला मिळालं लोकेशन, तर मी ते पण घेतो. चला आज तर भेटूया आपण ह्या प्रवासामध्ये. सुंदर प्रवास करूया बेलापूर ते उरण. एकदम परफेक्ट टाईमवर आपली ट्रेन सुटते आता बेलापूर स्टेशनवरून. 1 वाजलं. 1 ची ट्रेन आहे उरणला जाण्यासाठी. आता जस्ट सुटते बेलापूर स्टेशनवरून. अशा प्रकारे आपला प्रवास चालू झाला बेलापूर स्टेशन टू उरणसाठी. सुंदर वातावरण आहे. त्या वातावरणामध्ये ही नवी मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस. नवी मुंबई ही महानगरपालिका. खूप छान दृश्य आहे. पण अगला स्टेशन तरबूज. कृपया चलती गाड़ी के बाहर ना झुके. समोर दिसतंय ते तुम्हाला बेलापूर किल्ला आहे. त्याचं आपल्याला शूट घ्यायचं, एक दिवस जायचं आहे, तोही आपण घेऊया. छानपैकी खाडीचा एन्जॉय करत आपण प्रवास करतोय. बेलापूर खाडी आणि समोर तो एअरपोर्ट दिवा पाटील एअरपोर्ट. थोडंसं दिसत असेलच. समोर दिवा पाटील एअरपोर्ट आणि पहिलं स्टेशन होतं आपलं तारघर. दिवा पाटील एअरपोर्टला उतरायचं स्टेशन आहे. पहिलं स्टेशन आला तारघर. खूप सुंदर स्टेशन आहे. स्वच्छ आणि सुंदर स्टेशन आहे एकदम. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन आपण 9 मिनिटात आलो. एकदम बिफोर गाडी आहे. तारघरला टायमिंग आहे 1 वाजून 9 मिनिटं. आणि समोर दिसतोय तो दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. त्याचा परिसर आहे हा. समोर दिसतोय तो दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. आहे बामणडोंगरी स्टेशन. 1 वाजून 12 मिनिटांनी टायमिंग आहे आणि परफेक्ट टायमावरच आहे. स्टेशन एकदम सुंदर आहे. सिडकोच्या अंडरटेकिंगमध्ये असल्यामुळे स्वच्छ स्टेशन आहेत आणि गर्दी पण खूप चांगली असते. खूप सुंदर सुंदर असे स्टेशन आहे तिथले. पाहण्यासारखं स्टेशन आहे. नवी मुंबई साईडला म्हणलं स्टेशन आणि बिल्डिंग्स वगैरे बघायला तर चकाचक असतात एकदम. आणि जागा वगैरे व्यवस्थित असतात त्यांना. तिसरा स्टेशन येतो खारकोपर.
1:16 परफेक्ट बिफोर टाईम एकदम. 1 मिनिट अगोदर झाले. खारकोपर स्टेशन सोडतोय आपण. खूप सुंदर स्टेशन आहे. एक असं मस्त की हिरवळीचा आनंद घेतो आपण. पाऊस नाही आज. कृपया चालत्या गाडीतून बाहेर डोकावू नका. आता स्टेशन येतं गव्हाण. गव्हाण स्टेशनमध्ये एंटर केलं आपण आता. हे आहे गव्हाण स्टेशन. 1:20 यायला पाहिजे. अगदी 18 मिनिटं झाले. गव्हाण स्टेशनच्या बाहेर आपण तर निघतोय. ट्रेन चालू झाली. खूप छान स्टेशन आहेत. मजा वाटते लुक अँड फीलला. प्रवासामध्ये पण खूप आता लोकवस्ती वाढत चालली या साईडला पण. पूर्ण कार्गो हवे आहेत या साईडला. त्यामध्ये जास्तीत जास्त कार्गो मिळतो मला. गाड़ी के बाहर ना झुके. आता पुढचं स्टेशन शेमटी खार. शेमटी खार म्हणून स्टेशन आहे. त्याला आपण एंटर करतोय. शेमटी खार स्टेशनला आपण प्रवेश करतोय. सॉरी. शांत स्टेशन एकदम. पब्लिक नाही जास्त. 24चं टायमिंग आहे. 1:23लाच पोचलोय. 1:24चं टायमिंग आहे. 1:23लाच येऊन पोचली ट्रेन. पब्लिक कमी आहे. कमी वस्तात म्हणजे इथं कंपन्या जास्त असल्यामुळे पब्लिक कमी आहे. सकाळी असू शकते पब्लिक. खूप छान स्टेशन तिकडे आहे बघा. न्हावाशेवा पोर्ट्स आहे. त्यामुळे न्हावाशेवा स्टेशनचं नाव आहे. आता ते येत आहे. त्याच्यानंतरचा स्टॉप. आता न्हावेशेवा स्टेशनला एंटर करतो आपण. रेल्वे स्टेशन खाली एकदम. गर्दी नाही दिसत पुढे. आहे पब्लिक उतरायला. म्हणजे या साईडला वस्ती जास्त नसल्यामुळे ती पब्लिक नसेल. ऑलमोस्ट ट्रेनच खाली झाली. गर्दीच नाही ट्रेनमध्ये आता. तिथे न्हावेशेवा. आता दुसरं स्टेशन येतं द्रोणागिरी. खूप छान नाव आहे स्टेशनची. छान हिरवळीचा आनंद घेत आपला प्रवास चालू आहे. एक एक स्टेशन तुम्हाला दाखवतोय. खूप चांगले रस्ते इकडे स्टेशन आहेत. छानपैकी कंपन्या त्या साईडला. आता येतं द्रोणागिरी स्टेशन. आणि आता एंटर करतो आपण द्रोणागिरी स्टेशन. हे आलं द्रोणागिरी स्टेशन.
1:30चं टायमिंग आहे, परफेक्ट गाडी आहे. हे द्रोणागिरी स्टेशन आहे, पब्लिक चांगले उतरले. द्रोणागिरीवर आपण निघाली ट्रेन आता आपली. छान क्लायमेट, छान लोकेशन. पुढील स्थानक उरण. आता लास्ट स्टॉप आपला उरण येते. सुंदर म्हणजे बिल्डिंग वगैरे पाहाल ना तुम्ही, एकदम जबरदस्त आहे. असं वाटतं पण नाही आपल्याला आपण नवी मुंबईमध्ये फिरतोय. आता आपलं स्टेशन होते उरण, लास्ट स्टॉप. मुंबई दिशेवरून 3ऱ्या आणि 12व्या डब्यामध्ये प्रत्येकी 7 सीट वरिष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. छान एकदम लोकेशन वाटतं बघा उरणचं. लास्ट स्टॉप आणि उरण गाव वाटतंय हे. लास्ट स्टॉप आहे, त्यामुळं इथूनच रिटर्न होणार ही ट्रेन. क्रॉसिंग केले ट्रेननी. म्हणजे आता असं झालं की उरण वगैरे हे आपलं इझिली गाठता येतं. पहिला उरणला वगैरे यायचं म्हणजे खूप मोठे हाल व्हायचे, बसचा प्रवास हे. आता असं काय वाटत नाही बघा. आरक्षित डब्यामधून सामान्य 1:34 झालेत. 1:56. हा उरणचा लास्ट स्टॉप. आता याच्यानंतर जाईल ती नेरूळसाठी. ही ट्रेन पकडून आपण नेरूळला जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे. ही ट्रेन जाईल नेरूळला 2:15ची. आता तुम्हाला आम्ही जाताना नेरूळ स्टेशनकडचे पण म्हणजे नेरूळला पण जातात ना, ते पण दाखवतो. कोणते कोणते स्टेशन म्हणजे सेमच स्टेशन असले, 1-2 स्टेशन एक्स्ट्रा आहेत त्याच्यात. उरण स्टेशनच्या बाहेरचं दृश्य असं आहे परिसर उरण स्टेशनचा लास्ट स्टॉपचा. हे उरण स्टेशन लास्ट स्टॉप